पुण्यातील अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडे यांनी प्रभागामध्ये बाय वन गेट टू ची संकल्पना मतदारांपुढे मांडली आहे। महापालिकेमध्ये आपण आणि आपले सहकारी नगरसेवक, मंत्रालयात आपले वडील अण्णासाहेब बनसोडे आणि विधानसभा गृहात आपले वडील उपाध्यक्ष असल्यामुळे आपल्या मतदारसंघाचे कोणतेही नागरिक प्रश्न सोडवताना आपल्याला अजिबात अडचणी येणार नाहीत असा विश्वास देखील सिद्धार्थ बनसोडे यांनी आपल्या जाहीर सभेतील भाषणादरम्यान बोलताना व्यक्त केला आहे। जे काही प्रश्न असतील ते आम्ही चौघांनी सोडण्याचा प्रयत्न करत आहोत। माझ्यासोबत तसेच माझे अनुभवी लोक आहेत, राहुल भाऊ भोसले असतील, तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हनुमंत अण्णा असतील, हे मला वेळोवेळी मार्गदर्शक करत राहतात आणि तसा हनुमंत अण्णा आमच्यासोबत आहेत। त्यामुळं आमच्या प्रभागात एक मोठी ताकद निर्माण होती आणि आपल्या प्रभागात बाय वन गेट टूची संकल्पना होणार आहे। ती कशी तर महानगरपालिकेत नगरसेवक, मंत्रालयात आमदार आणि विधानसभात उपाध्यक्ष, आपले सगळ्यांचे पक्ष, आपल्या सर्वांचे जे काही प्रश्न असतील हे तिन्ही ठिकाणी मांडले जाणार आहेत आणि तिन्ही ठिकाणी सोडवले जातील, हे मी तुम्हाला आज ग्वाही देतो। आणि आपण सर्वांचे कुठलेही प्रश्न किंवा काही समस्या हे कुठंच थांबले जाणार नाहीत। हे सगळे आम्ही चौघं मिळून हे तुमचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करणार आहे। ही निवडणूक आम्ही केवळ एक पदासाठी नसून या प्रभागाच्या विकासासाठी लढत आहे आणि प्रभाग क्रमांक 9चा विकास म्हणजे हेच आमचा अंतिम ध्यास आहे। येत्या 15 तारखेला तुम्ही सर्वांनी आमच्या चौघांनाही भरघोस मतांनी निवडून द्या, हीच तुमच्या समोर मी आव्हान करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।